माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात अशोक माथने यांच्याशी संजय ठाकरे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो आहे. श्रोतेहो, आज आपण अशोक माथने साहेबांशी बातचीत करणार आहोत, ज्यांनी आरोग्य विषयक जे जनजागृतीपर कार्यक्रम असतात ते कार्यक्रम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेले आहेत. जसं पल्स पोलिओ असेल, कुपोषण, कुटुंब नियोजन, साथरोग, अंधश्रद्धा, हुंडाबळी, वृक्षारोपण, साक्षरता अभियान, नशाबंदी यासारख्या विषयांवर त्यांनी कलापथकं तयार करून जवळपास 500-550 कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत सादर केलेले आहेत. माथने साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे, असे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याविषयी आणि त्यांच्या या कार्यक्रमांविषयी जाणून घेणार आहोत. माथने साहेब, तुमचं या स्टुडिओमध्ये मी खूप खूप स्वागत करतो आहे. नमस्कार. धन्यवाद सर. खरं म्हणजे हे तुम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम सादर करता, तर याची सुरुवात कशी झाली? या कार्यक्रमांची सुरुवात सर असं झालं की लहानपणापासूनच मला हा शौक होता. तर एक वाणी समाजांचे महागुरु होते वैरागकर महाराज, ते त्यांच्या मठात नेहमी कार्यक्रम करायला लावायचे. तर त्यात मी सुद्धा कार्यक्रम करायचं. त्यावेळेस जास्तीत जास्त 10-1 वर्षाचा असेल मी. अच्छा. तेव्हा मी कार्यक्रम करायचा आणि ती एक प्रेरणा अशी मिळाली की मग ते कंटिन्यूच होत गेलं. तर नंतर मग नाटकात, शालेय जीवनात मी बऱ्याच नाटकात काम केलं, जसं प्रायश्चित्त, राजाची कहाणी, नंतर एरेधाना, अशा बऱ्याचशा नाटकातून काम केलं. 10 वर्षाचा असतानाच मला मुंबईला नाटकाच्या माध्यमातून जायची संधी मिळाली. प्राध्यापक श्रीकृष्ण मिश्रा आणि राजाभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी बालकलाकार म्हणून त्या नाटकात काम केलं आणि मुंबईला मला जाण्याची संधी मिळाली त्या नाटकातून. तिथनं माझं नाट्यक्षेत्रही बरंचसं झालं. मग तुम्ही या नाटकांमुळे आणि या सगळ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नोकरीमध्ये पण तुम्ही लागलात? हो, तर नंतर जिल्हा परिषदमध्ये मी नोकरीवर लागलो आणि हे सर्व सुप्त गुण असल्यामुळे जिल्हाधिकारी साहेब जे होते शिवाजीराव पाटील, त्यांनी एक कर्मचारी कलाकारांचा एकत्र ग्रुप करून कार्यक्रम करण्याचं ठरवलं. तर जनजागृतीपर कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी ग्रुप तयार केला. तर त्या ग्रुपमध्ये राजनजी पछेल, शकील भारती, अब्दुल रहमान भाई, नंतर जानकीराम वसतकर, भोजने सर, हे आम्ही मिळून गावोगावी जाऊन कार्यक्रम करायला लागलो. त्यात पूनम दिवसे, ज्या सध्या VMV कॉलेजच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे म्युझिकच्या, त्या पण आमच्यामध्ये ॲड होत्या आणि आम्ही गावोगावी कार्यक्रम करायला लागलो. मेळघाटात कुपोषण, अंधश्रद्धा निर्मूलन, रूढी परंपरा, नंतर कुपोषण, नंतर साथीचे रोग, क्षयरोग, कुष्ठरोग, मलेरिया, अशा विविध आजारांवर कार्यक्रम तयार करायला लागलो. त्याच माध्यमातून नंतर मग मला ही पब्लिसिटी ऑफिसरची पोस्ट मिळाली. अच्छा. जेव्हा गोळेसाहेब रिटायर्ड झाले, रिटायर्ड नाही, त्यांना ते AOचं प्रमोशन मिळालं, तेव्हा त्यांनी सजेस्ट केलं की बा तुम्ही नांदगाव पेठला जे माथने आहे आपले दवाखान्यात, त्यांना तुम्ही इथे अपॉइंट करा, ते या पोस्टला खरा न्याय देऊ शकतील. तर तेव्हा मला त्यांनी मग या पोस्टसाठी डायरेक्टच माझी नंदकुमार साहेबांनी ऑर्डर केली. शिवाजीराव पाटील कलेक्टर असताना त्यांनी हे जे कलाकारांचं एक पथक तयार केलं. त्या पथकामध्ये आम्ही हे सगळं होतो. आमचं पहिल्याच नंबरवर सिलेक्शन झालं आणि तेव्हापासून आम्ही कंटिन्यू प्रोग्राम चालू केले. तोच फायदा मला हा मिळाला की ही पब्लिसिटी ऑफिसरची पोस्ट मला मिळाली आणि त्या माध्यमातून मी बरंच काम केलं. सिनेमे तयार केले, मलेरियावर एक पाजी मच्छर तयार केला, वॉटर इन्फेक्शनवर क्षार संजीवनी तयार केला, नंतर फॅमिली प्लॅनिंगवर प्रायश्चित्त तयार केला, कुसुमचं लगीन तयार केलं आणि
आयोडीन डिफिशियन्सीवर पते की बात एक तयार केला. तो तर ऐतिहासिक सिनेमा होता, म्हणजे त्यात राजे प्रधान वगैरे हे होतं. त्याची स्टोरी अरुण दधीच साहेबांनी लिहिली होती, डायलॉगही त्यांनीच लिहिले होते. आणि राजवाड्याचा आम्हाला सीन पाहिजे होता म्हणून आम्ही वलगावला राठींच्या घरात ती शूटिंग केली होती. ते पूर्ण अजूनही राजवाड्या टाईपच घर आहे. तर ते असं या माध्यमातून हे वाढतच गेलं. कलापथकाचे 550-600 प्रोग्राम आम्ही केले गावोगावी जाऊन. आणि सतत माझ्यासोबत राजन पछेलजी होते त्यावेळेस, आणि त्यांनी खरा मला सपोर्ट केल्यामुळे मी हे खरं कार्य करू शकलो पूर्ण. खरं म्हणजे तुम्ही ऑर्केस्ट्रा पण एक तयार केला होता. हो. आणि तुम्ही स्वतःही खूप सुंदर अकॉर्डियन वाजवता, ऑर्गनचे जे रिदम वादक तुम्ही आहात. आणि या ऑर्केस्ट्रेशनमुळे पण तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जाता. हो. तर हा जो बालकडू म्हणतात, हा कुठून तुम्हाला मिळाला? ही सर खूप मोठी कहाणी आहे. परिस्थिती खूपच वाईट होती, त्यामुळे इन्स्ट्रुमेंट घेण्याची ताकद सुद्धा नव्हती. तर संगम ऑर्केस्ट्रामध्ये शेख बाबू बेंजो वाजवायचे. मी खिडकीतनं पाहायचं ते कसे वाजवतात, आणि ते बेंजो घेण्याची ताकद नव्हती. पण माझ्या मामांनी अहमदाबादवरून मला ते बेंजो पाठवलं. त्यावेळेस फक्त 17 रुपयाचं मिळायचं, पण तेव्हा ती सुद्धा घेण्याची ताकद नव्हती. तर मी ते कसे वाजवतात पाहायचं आणि घरी जाऊन त्या बेंजोवर प्रॅक्टिस करायचं. तर ते बेंजोवर मी प्रॅक्टिस करत होतो, तर उजव्या हाताने हे करून डाव्या हाताने प्ले करायचे आहे. त्यामुळे सगळे इन्स्ट्रुमेंट मी डाव्या हातानेच वाजवतो. अकॉर्डियन डाव्या हाताने, ऑर्गन डाव्या हाताने, बेंजो डाव्या हाताने, सगळं असं ते आहे. म्हणजे गुरु खरं म्हणायला शेखबाबूला मी खिडकीतनं पाहायचं आणि तसं वाजवून पाहायचं. अगदी एकलव्यासारखं तुमचं काम झालं. द्रोणाचार्यांना आपला गुरु समजून त्यांनी जरी त्याचं शिष्यत्व घेतलं नसं, ग्रहण नाही केलं, तरी तुम्ही स्वतः आपल्या पद्धतीने ते शिकलात. तसं केलं. पण तसं उजव्या हाताने तुम्ही काम करता? हो, बाकीचे कामं उजव्या हाताने, फक्त इन्स्ट्रुमेंट सगळे कामच तुम्ही उजवे करता. खरं म्हणजे हे सगळं करत असताना आणि शासकीय सेवेमध्ये असताना, तर ही जी सेवा आहे ही आपण खूप प्रामाणिकपणे केली पाहिजे, म्हणून तुम्ही चित्रपटाची पण निर्मिती केली. तर हे सगळं करत असताना आणखी तुम्हाला म्हणजे असे काही छंद होते का, की हे गाण्याचं तर तुमचं लक्षात आलं म्हणजे, तर आणखी असे छंद की ज्याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायचे? ते तर करायचंच ना. माझा धर्मार्थ दवाखाना होता, वडील वारले त्याच्यानंतर मी धर्मार्थ दवाखाना उघडला. अरे वा. तर त्यात आम्ही जे हे धर्मार्थचं काम केलं त्यावेळेस डॉक्टर ढोले हे माझे साळे आहेत, आणि ते मी नंतर एक घनश्याम शर्मा म्हणून आहेत आणि एक डॉक्टर चरपे म्हणून आहे. आम्ही अशी एक समिती तयार केली होती आणि वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ सोशल हेल्थ अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट नावाची एक संस्था काढून त्या संस्थेमार्फत धर्मार्थ दवाखाना, शिबिरं घेणं वगैरे हे आमचं कंटिन्यू सुरू असायचं. तर आपण याची आणखी आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं जे गीत आहे ते आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकूयात. आपण गाणं जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा. तर श्रोतेहो, आपण हे गीत ऐकूया. श्रोतेहो, आपण अशोक माथने साहेबांशी बातचीत करतो आहोत, जे पब्लिक रिलेशन ऑफिसर होते जिल्हा परिषदेमध्ये, आणि खूप सुंदर कार्य त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या चित्रपटांद्वारे सगळे त्यांना ओळखतात, आणि ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आजही ते स्टेजवर उभे राहून अकॉर्डियन वाजवतात. खूप सुंदर अकॉर्डियन. मला असं वाटतं त्याच्यामध्ये तुमची बरीचशी शिष्य परंपरा तयार झाली असेल. नाही, कोणी इंटरेस्टेड नाही आता ऑर्गन आल्यामुळे. अच्छा. नाही, एकटा मीच आहे वाजवणारा फक्त. पण ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते मग नंतर तुम्ही कधी घेतलं? हो, नंतर घेतलं. म्हणजे ऑर्केस्ट्राच्या प्रोग्राममध्ये आम्ही ते सिक बँडवाल्यांकडनं भाड्याने आणायचं, कारण त्यावेळेस त्याची कॉस्ट खूपच होती. आणि आताही आहे, आता तर जवळजवळ 1.5 लाख किंमत झाली आहे त्याची. तर ते इटालियन इन्स्ट्रुमेंट आहे ते. तर ते माझ्याकडे भाड्याने आणायचं, मी तर राहायचं प्रोग्राममध्ये, मी वाजवायचं. प्रोग्राम झालं की त्यांना भाडं पोचवायचं. मग ते ओंकार सिंग जे वाजवायचे ते वारले. ते वारल्यानंतर मग ते इन्स्ट्रुमेंट माझ्याकडेच राहिलं, आणि नंतर मग मी ते परचेस करून घेतलं. अच्छा. भावांकडनं त्यांच्या. शेड्यूल असं राहायचं. मग तुमचं आता मेळघाटमध्ये जायचं असेल किंवा कोल्हापूरला गेले किंवा कुठे आणखी काही कार्यक्रम असले तर पूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाला फिरायला लागायचं. तर मग अशा वेळेस तुम्ही घर आणि
समाज आणि आपली नोकरी, तुमचे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम, हे सगळं तुम्ही कसं सांभाळ? ऑफिसच्या माध्यमातूनच केले. हो. जसं कोल्हापूरला आरोग्य संदेश गीतांची मैफिल हा खानविलकर साहेब आरोग्यमंत्री असताना दिग्विजय त्यांनी सिंग कार्यक्रम खानविलकर. घेतला. हा. तर तेव्हा जगदीश खेगुळकर, प्रकाश इनामदार असे मोठ्या मोठ्या हस्ती असताना मला तिथे 2 गाणे सादर करण्याची संधी त्यांनी दिली. एक फॅमिली प्लॅनिंगवरचं होतं आणि एक एड्स जनजागृतीपर गाणं होतं. हे मी त्यांच्यासमोर तिथे सादर केले. तिथे माझा त्यांनी सत्कार वगैरे केला. तसंच यापूर्वी सर आरोग्य मेळावा औरंगाबादला घेतला होता. तेव्हा आरोग्यमंत्री दौलतराव आहेर होते आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे होते. त्यांच्यासमोर सुद्धा हा कार्यक्रम सादर करण्याची मला संधी मिळाली. तिथेही कार्यक्रम सादर केला. विमलताई मुंदडा यांच्या हस्ते माझे आरोग्यविषयक कॅसेटचे उद्घाटन झाले. माझा प्रश्न असा होता तुम्हाला की मग घरून तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? घरून सर सपोर्ट असण्याचं एकच कारण होतं की हे सगळे माझे घरचे जे होते, मिसेस नाटकात काम करणारीच होती. अच्छा. आणि मुलगी मोठी जी आहे ती संगीत विशारद झालेली आहे. नंतर मधली मुलगी जी आहे ती कोरिओग्राफर आहे, चांगली कोरिओग्राफर आहे. अच्छा. आणि त्याच बेसवर तिला शाळेत नोकरी मिळाली आणि ती मोठे मोठे इव्हेंट सुद्धा करते. आणि मुलगा गिटारिस्ट आहे. त्यामुळे घरचे सगळेच त्यात इन्व्हॉल्व्ह झाले. ते फार सुंदर असं पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की माणसाला पैसा हा हवाच आहे, तो तुम्हाला जगवतो. हो हो. पण त्याच्याबरोबर जर एखादी कला तुमच्याकडे असली तर ते कसं जगायचं ते शिकवते आपल्याला. तर मला असं वाटते म्हणून माणसाने कलाकार असलेल्या घरात जन्माला आलं पाहिजे. बरोबर. आणि कलाकार हा जन्माला लागतो नाही का? तुम्ही त्याच्यामुळे सगळेच जण तुमच्या घरामध्ये सगळे आर्टिस्ट असल्यामुळे एक सुंदर असं वातावरण सगळं तयार झालेलं राहतं. आता खरं हे जे आरोग्यविषयक जे संदेश आहे त्याच्यातनं जे वेगवेगळे तुम्ही कार्यक्रम केलेत, अजूनही पाहतो आपण कुपोषणावर आजही आपल्या मेळघाटामध्ये कार्य सुरू आहे. पण तुम्ही जे काही त्यावेळेस जे कार्य केलं तुमच्या आरोग्य विभागामार्फत आणि पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून, तर त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? आता सर काहीच नाही आहे. हे जे कल्चरल जे आहे म्हणजे हे काहीच सुरू नाही आहे. फक्त तिथनं येणारं मटेरियल वाटणं, पुण्यावरून जे छापून येतं ते, त्याच्या व्यतिरिक्त इथे जे ज्या पोस्टवर जे आहे ते क्रिएटिव्हिटी काहीच नाही आहे. तर तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडंसं आणखी जर झालं तर तिथले जे विशेषतः आदिवासी बंधू आहेत आपले, त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये आणखी जी जनजागृती व्हायला पाहिजे ती फरक पडेल. बिलकुल पडेल सर. कारण की व्यसनमुक्ती किंवा आपण ज्याला कुपोषणाचा प्रश्न म्हणतो तो या सगळ्या गोष्टींवर फार अवलंबून आहे. आणि बऱ्याचशा ज्या अंधश्रद्धा आहेत तिथे त्याचं पण असे जर चांगले कार्यक्रम झाले तर ते निर्मूलन होऊ शकतं. मी सर त्यावेळी मेळघाटच्याच आदिवासी लोकांना, कोरकू लोकांना घेऊन कलापथकाचे 7 ग्रुप तयार केले होते सर. त्यांची कार्यशाळा घेऊन एकेका ग्रुपमध्ये साधारणतः 10 लोक होते आणि त्यांनाच तिकडचे त्याच भाषेत काम करण्यासाठी त्यांना तिकडचे कार्यक्रम दिले होते. म्हणजे कोरकू भाषेमध्येच असेल किंवा ते कोरकू भाषेत सिनेमा तयार केले होते. तर त्या कोरकू भाषेचे सिनेमा आम्ही टीव्ही VCRद्वारे प्रत्येक गावागावात दाखवलं. म्हणजे आज जे 360 गाव आहे मेळघाटचे, प्रत्येक गावात हे सिनेमे मी दाखवले त्यावेळी. अच्छा. तर आता तुम्ही या सगळ्या लोकांसाठी आणखी एक कुठलं गाणं तुम्ही सुचवणार आहात? तर ते सर लोकसंख्या वाढीवरचं गाणं होतं. म्हणून दाखवा थोडंसं. खाने को कुछ न होगा, रहने को घर न होगा, खाने को कुछ न होगा, रहने को घर न होगा, बच्चे हुए जो ज्यादा तो जीवन मजा न देगा, खाने को कुछ न होगा, रहने को घर न होगा. खूपच सुंदर असं गाणं आहे. आपण एक सुंदरसं गाणं आपल्या सगळ्या तुमच्या वतीनं आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकूया. श्रोते, आपण बातचीत करतो अशोक माथने साहेबांशी, ज्यांनी बरीच वर्ष जिल्हा परिषदेमध्ये कार्य केलं आरोग्य विभागामध्ये आणि नंतर ते पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणूनही होते आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून समाजामध्ये कशी जागृती येईल
आणि व्यसनांपासून दूर जातील, अंधश्रद्धा दूर होईल, हुंडाबळी संपून जाईल, साथीचे रोग आटोक्यात येतील आणि असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. सर, आता तुम्ही जीवनाच्या उत्तरार्धामध्ये आहात, हो. तर तुमची दैनंदिनी कशी आहे? दैनंदिनी सर, मी सगळं संगीतातच सध्या स्वतःला वाहून घेतलंय. वाहून घेतलेलं आहे. जवळजवळ 50 वर्षांपासून मी राजनजी पछेल यांच्या सोबत आहे. या 15 ऑगस्ट 25ला आम्हाला ऑर्केस्ट्रा फील्डमध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. वा वा. सगळ्यात पहिला कार्यक्रम आम्ही प्रभात मंडळ दैसात अमरावती येथे 15 ऑगस्ट 1975ला केला होता. तिथनं आमच्या ऑर्केस्ट्राची सुरुवात झाली होती. तर आता हे असं घडलं सर की दुर्दैवाने माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. तेव्हापासून मी परत राजन भैयाशी कनेक्ट झालो आणि तेव्हापासून टोटली संगीताच्या क्षेत्रात सुरू केलं. आज तुम्ही आता आमच्या सगळ्या श्रोत्यांना आणि विशेषतः जे तरुण या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या सगळ्यांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? की संगीत हे क्षेत्र असं आहे की सर्व स्वतःचं दुःख घालवलं जाऊ शकते. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करेल की संगीतासाठी जरूर वेळ द्या, प्रॅक्टिस करा आणि संगीताचं ज्ञान घ्या. धन्यवाद. सर, तुम्ही आज इथं आलात, अत्यंत उपयुक्त अशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना करून दिलीत. तुमचं स्वास्थ्य ठीक राहो, तुम्ही असेच उत्साहाने वेगवेगळे कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवा आणि लोकांना आनंद जो तुम्ही देत आहात, खूप खूप आपले आभारी आहोत आम्ही. आकाशवाणी अमरावतीतर्फे पण आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोत्यांनो, आताच आपण विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात अशोक माथने यांच्याशी संजय ठाकरे यांनी साधलेला संवाद ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती साह्य अजय घरडे यांचं, तांत्रिक साह्य नितीन दातीर यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.